फ्रॉम वन डिप्लॉइड सेल 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. 2 टप्प्यामध्ये होत आहे मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड. या सेल डिव्हिजनला काय म्हणायचं? मियोसिस. प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टेलोफेज 1. सिस्टर क्रोमॅटिड्स काय होणार आहेत? तयार होणार आहेत. जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज होणं आहे, याला आपण काय म्हणतो? जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं म्हणतो. जे क्रोमोझोम्स होते हे क्रोमोझोम्स कुठं अरेंज झाले? या इक्वेटोरियल प्लेन वरती. 2 डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म. सेंट्रिओल्स आहेत, ह्या सेंट्रिओल्स कडे खेचले जातील आणि या फेजला आपण काय म्हणतो? ॲनाफेज असं म्हणतो. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी नेहा तुमचं एकलव्य बॅचमध्ये स्वागत करते आणि आज आपण शिकणार आहोत सायन्स पार्ट 2 चा जो सेकंड चॅप्टर आहे त्याच्याबद्दल, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. मग चला सुरुवात करूयात. मियोसिसमध्ये जे मियोसिस सेल डिव्हिजन आहे हे पहिल्यांदा तर कोणामध्ये होतं हे बघूयात. जे मियोसिस सेल डिव्हिजन आहे हे मियोसिस सेल डिव्हिजन रिप्रोडक्टिव्ह सेल्स ज्या काही आहेत ह्या रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये हे होत असतं. मग इट ऑकर्स इन जर्म सेल्स, फॉर एक्झाम्पल एग सेल आणि सेकंड आहे स्पर्म सेल. ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत त्यालाच आपण जर्म सेल सुद्धा म्हणतोय. मग त्या कोणत्या? तर फर्स्ट वन आहे एग सेल आणि दुसरी आहे स्पर्म सेल. मग आता हे जे मियोसिस आहे हे मियोसिस होत असताना फ्रॉम वन डिप्लॉइड सेल 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. एका डिप्लॉइड सेलपासून किती सेल्स तयार होतात? 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. मग आता डिप्लॉइड म्हणजे काय? हॅप्लॉइड म्हणजे काय? डिप्लॉइड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पेअर प्रेझेंट असते, 2 सेट असतात क्रोमोझोमचे. ओके, पेअरमध्ये प्रेझेंट असतात. आणि हॅप्लॉइड म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये पेअरमध्ये प्रेझेंट नसतात, ते सिंगल प्रेझेंट असतात. ओके, मग आता एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. त्यानंतर क्रोमोझोम नंबर रिड्यूस टू हाफ, म्हणजेच काय? जो क्रोमोझोमचा नंबर आहे हा कसा होणार आहे? हाफने रिड्यूस होणार आहे, हाफने कमी होणार आहे. मग आता जर आपल्या ह्युमन्सचं एक्झाम्पल बघूयात. जर आपल्या ह्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत तर जर तो हाफने रिड्यूस झाला तर तो किती होईल रे? 23 होईल, बरोबर. मग आपण त्याला काय म्हणतोय? तर क्रोमोझोम नंबर रिड्यूस टू हाफ म्हणजे 46च्या किती होतील? 23 होतील. म्हणजेच जे एक डिप्लॉइड सेल आहे या एका डिप्लॉइड पासून किती सेल डिवाइड होत किती सेल्स तयार होणार आहेत? 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होणार आहेत. मग आता हे हॅप्लॉइड सेल्स तयार होत असताना किंवा हे अख्खी जी मियोसिसची प्रोसेस आहे ही होत असताना 2 टप्प्यामध्ये होते. मग मियोसिस 1 आहे आणि मियोसिस 2 आहे. हे एकदा बघूयात. मग आता जे मियोसिस 1 आणि मियोसिस 2 आहे, मियोसिस ओके मियोसिस सेल डिव्हिजन आहे, याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये होत आहे, मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड. मग आता मियोसिस फर्स्ट मध्ये काय होणार आहे किंवा मियोसिस 1 मध्ये काय होणार आहे ते बघूयात. सेम जसं मायटोसिसमध्ये कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस होतं तसंच इथे सुद्धा मियोसिसमध्ये सुद्धा काय होणार आहे? पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस होणार आहे आणि त्याच्यानंतर सायटोकायनेसिस होणार आहे. मग कॅरिओकायनेसिस म्हणजे काय रे? तर न्यूक्लिअर डिव्हिजन होतं, न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. आणि सायटोकायनेसिसमध्ये काय होणार आहे? जे सायटोप्लाझम आहे या सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणार आहे, सायटोप्लाझम डिवाइड होईल. मग आता जे मियोसिस 1 आहे या मियोसिस 1 मध्ये जे कॅरिओकायनेसिस होणार आहे त्याला पण आपण काय म्हणायचं? कॅरिओकायनेसिस 1. मग कॅरिओकायनेसिस मध्ये जी फर्स्ट फेज आहे ती कोणती रे? प्रोफेज. ओके, या प्रोफेजमध्ये पुन्हा 5 स्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये पहिली स्टेज जी आहे लिप्टोटिन, सेकंड आहे झायगोटिन, थर्ड आहे पॅचेटिन, त्याच्यानंतर फोर्थ डिप्लोटिन आणि फिफ्थ आहे डायकायनेसिस. हे आपल्याला सगळं डिटेलमध्ये शिकायचंच आहे. ह्या 5 झाल्या. त्यानंतर आता इथं प्रोफेज 1 काय झालं? कंप्लीट झालं. त्यानंतर जी सेकंड फेज आहे ही आहे मेटाफेज 1, त्यानंतर थर्ड आहे ॲनाफेज 1, फोर्थ आहे टेलोफेज 1. आता इथं काय झालं? कॅरिओकायनेसिस कंप्लीट झालं आणि पुढचं जे आहे ते काय असणार आहे? सायटोकायनेसिस 1. हे झालं मियोसिस 1 मध्ये. आता मियोसिस 2 मध्ये काय होणार आहे? ज्या काही ह्या 4 फेजेस आहेत कॅरिओकायनेसिसच्या त्या फॉलो होणार. म्हणजेच आता मियोसिस 2 आहे म्हणजे आपण इथं काय म्हणूयात? कॅरिओकायनेसिस 2. ओके, मग त्याच्यामध्ये जी फर्स्ट फेज असणार आहे ती कोणती? प्रोफेज 2, त्यानंतर मेटाफेज 2, थर्ड असणार ॲनाफेज 2, त्यानंतर आहे टेलोफेज 2. कॅरिओकायनेसिस काय झालं? इथं कंप्लीट झालं. कॅरिओकायनेसिस झालं, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. त्यानंतर पुढची जी स्टेप असणार आहे ती काय असणार आहे? सायटोकायनेसिस 2.
ओके, ही सगळी प्रोसेस कंप्लीट होऊन आपल्याला काय मिळणार आहे, एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल्स मिळणार आहेत. या सेल डिव्हिजनला काय म्हणायचं, मियोसिस असं म्हणायचं. आता यानंतर सुरुवात करूयात आपण ॲक्च्युअलमध्ये काय काय होतंय बघूयात. मियोसिस हॅज 2 स्टेप्स, जसं आपण बघितलं की मियोसिस 1 आहे आणि मियोसिस 2 आहे. ओके, आता इथं बघा, इथं ही काय आहे, एक डिप्लॉइड सेल आहे. या डिप्लॉइड सेलचं काय होईल, मियोसिस 1 होईल आणि मियोसिस 1 नुसार 2 सेल्स तयार होतील. ओके, त्याला काय म्हणतो आपण, डॉटर सेल्स म्हणतो. आता ह्या 2 डॉटर सेलपासून पुन्हा मियोसिस 2 होईल. ह्याच्या 2 सेल्स आणि याच्या 2 सेल्स, अशा किती सेल्स तयार झाल्या, 4 हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्या. ओके, इथपर्यंत क्लिअर झालंय. आता हे डिटेलमध्ये आपल्याला शिकायचंय, नेमकं काय होते बघूयात आपण. मियोसिस 1 मध्ये सुद्धा 4 फेजेस आहेत, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टेलोफेज 1. मग आता मियोसिस 1च्या इथं डायग्राम वाईज बघूयात आपण. हे काय आहे, प्रोफेज आहे. या प्रोफेजमध्ये काय होणार, प्रोफेज 1 मध्ये जे काही क्रोमोझोम्स आहेत या क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होईल. त्यानंतर जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हळूहळू काय व्हायला लागेल, हळूहळू डिसॅपियर व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर मेटाफेज 1 आहे. मेटाफेज 1 मध्ये काय होणार, हे जे सगळे क्रोमोझोम्स आहेत हे एका इक्वेटोरियल प्लेनवरती अरेंज होतील. ओके, देन नेक्स्ट आता काय असणार, ॲनाफेज 1. ॲनाफेज 1 मध्ये काय होईल, जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम्स काय होतील, सेपरेट होतील. सेपरेट होऊन ते कुठं पुल केले जातील, कुठं खेचले जातील, तर जो सेंट्रिओल आहे या सेंट्रिओलकडे ते काय केले जातील, खेचले जातील. आणि कशाची मदत घेतली जाईल, तर जे स्पिंडल फायबर्स आहेत ह्या स्पिंडल फायबर्सची मदत घेतली जाईल. त्यानंतर आता आलं टेलोफेज 1. टेलोफेज 1 मध्ये काय होणार आहे, तर जो न्यूक्लियस होता हा न्यूक्लियस आता पूर्णपणे काय झालेला आहे, वेगळा झालेला आहे. एका सेलमध्ये किती न्यूक्लियस तयार झालेत, 2 न्यूक्लियस तयार झालेत. म्हणजेच आपण याला काय म्हणूयात, 1 सेल हॅज 2 न्यूक्लियाय. ओके, हे असं करून काय पूर्ण होणार आहे, मियोसिस 1 कंप्लीट होणार आहे. मग आता आपल्याला ह्या स्टेजेस फक्त डिटेलमध्ये शिकायच्यात. मग बघूयात. आता फर्स्ट आहे प्रोफेज 1. आपण मगाशी जसं बघितलं की प्रोफेज 1 मध्ये पुन्हा किती स्टेप्स आहेत, 5 स्टेप आहेत. मग त्या 5 स्टेप आपल्याला डिटेलमध्ये शिकायच्यात. फर्स्ट आहे लिप्टोटीन. आता लिप्टोटीन मध्ये काय होत आहे, तर क्रोमॅटिन नेटवर्क कंडेन्सेस अँड स्टार्ट्स कन्वर्टिंग इनटू क्रोमोझोम्स. जे काही क्रोमॅटिन नेटवर्क होतं सेलमधलं, न्यूक्लियसमधलं, ते न्यूक्लियसमधलं क्रोमॅटिन नेटवर्क हळूहळू काय व्हायला लागले, कंडेन्स व्हायला लागले, हळूहळू थिक व्हायला लागले. आणि हळूहळू हे कंडेन्स होऊन थिक होऊन ह्याचं काय तयार होणार आहे, तर ह्याच्यामधून क्रोमोझोम्स जे आहेत हे प्रॉपरली विजिबल होतील, क्रोमोझोम्स तयार होतील. इथे बघा, हे जे क्रोमोझोम्स आहेत हे दिसू लागलेत. त्यानंतर सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड मूव टू अपोजिट पोल्स. हे जे सेंट्रिओल्स आहेत हे सेंट्रिओल्स काय होतील, डुप्लिकेट होतील. डुप्लिकेट होऊन ह्याचे एक जो आहे हा वरच्या पोलला राहील, दुसरा जो आहे हा खालच्या पोलला जाईल, किंवा असे दोन्हीही अपोजिट पोल्सला काय होतील, वेगवेगळे होतील. त्यानंतर आता इथं काय झालं, लिप्टोटीन झालं. याच्यानंतर पुढची जी आहे ही आहे झायगोटीन. झायगोटीनमध्ये काय होत आहे, तर फॉर्मेशन ऑफ पेअर्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स कॉल्ड सिनॅप्सिस. आता जे काही हे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत हे होमोलॉगस क्रोमोझोम्स तयार व्हायला लागतील आणि काय तयार होईल, सिनॅप्सिस तयार होईल. मग आता सिनॅप्सिस म्हणजे काय, तर सिनॅप्सिस म्हणू शकता किंवा सायनॅप्सिस असंही म्हणू शकता. मग आता हे जे सायनॅप्सिस आहे हे सायनॅप्सिस म्हणजे नेमकं काय, तर जी होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर आहे, हे जे होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर आहे ह्यालाच आपण काय म्हणतो, सायनॅप्सिस असं म्हणतो. मग हे झालं कशामध्ये, झायगोटीनमध्ये. याच्यानंतर इथं बघा, आता हे जे क्रोमोझोम्स आहेत ह्या पेअर्स आहेत. ओके, ह्या कशाच्या पेअर्स आहेत, होमोलॉगस क्रोमोझोमच्या. इथं बघा, मग सिनॅप्टोनोमियल कॉम्प्लेक्स म्हणजेच काय, तर हळूहळू होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअर्स तयार होतात आणि ह्या पेअर तयार झाल्यानंतर आपण त्यांना काय म्हणतो, सायनॅप्सिस असं म्हणतो. याच्यानंतर हे झालं झायगोटीन. याच्यानंतर जे नेक्स्ट आहे ते आहे पॅचेटिन. मग तर पॅचेटिनमध्ये काय होतंय बघूयात, जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे सिस्टर क्रोमॅटिड्स हळूहळू काय झाले, आता विजिबल व्हायला लागलेत. ओके, सिस्टर क्रोमॅटिड्स विजिबल झाले. त्यानंतर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल इन
नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. पहिल्यांदा काय झालं तर जे काही हे होमोलॉगस क्रोमोझोम्स होते, इथं बघा हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स होते, या होमोलॉगस क्रोमोझोम्सला आता काय नवीन तयार झालंय तर सिस्टर क्रोमॅटिड्स आलेत. म्हणजे आता समजा हे 2 होमोलॉगस क्रोमोझोम्स होते, इथे यांचा सेंट्रोमियर, हे जर 2 होमोलॉगस क्रोमोझोम्स असतील तर ह्यालाच काय दुसरं सिस्टर क्रोमॅटिड्स काय होणार आहेत तयार होणार आहेत. ओके, इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर आता हे जे 2 क्रोमोझोम्स आहेत, ह्या क्रोमोझोम्समध्ये काय होणार आहे क्रॉसिंग ओव्हर होणार आहे. कसं कसं तर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल इन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स बाय क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर होऊन आता नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स कोणतं तर ही एक आणि ही एक, हे जे 2 आहेत हे काय आहेत नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, हे काय आहेत नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. ह्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये काय होईल क्रॉसिंग ओव्हर होईल. क्रॉसिंग ओव्हर होऊन काय होणार आहे जेनेटिक मटेरियल आहे हे एक्सचेंज होईल. काय झालं बघा, आता हा एक क्रोमोझोम आणि हा एक क्रोमोझोम काय होतील थोडेसे जवळ येतील. क्रोमोझोम्स जवळ येऊन ह्यांच्यामध्ये काय होणार आहे, इथं आपण थोडंसं हे करूयात, इथं त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर दाखवूयात आपण. ओके, इथं काय झालं क्रॉसिंग ओव्हर झालं आणि हे क्रॉस ओव्हर होत असताना यांच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे हे जेनेटिक मटेरियल काय होणार आहे एक्सचेंज होणार आहे. बरोबर, एक्सचेंज झालं इथं जेनेटिक मटेरियल. मग आता हा जो पार्ट आहे की जिथं जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झालेला आहे त्या पद्धतीलाच किंवा हे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज होणं आहे याला आपण काय म्हणतो जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं म्हणतो. म्हणजेच काय तर जीन्स जे आहेत हे काय होतात एक्सचेंज होतात, याला असं काय म्हटलं जातं जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं म्हटलं जातं. आता हे कशामध्ये झालं पॅचेटिनमध्ये झालं. यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे याच्यामध्ये काय होतंय 4th नंबरचा डिप्लोटिन. डिप्लोटिनमध्ये काय होणार आहे होमोलॉगस क्रोमोझोम स्टार्ट रिपेलिंग इच अदर. आता इथं काय झालं होतं तर हे जे दोन्ही क्रोमोझोम्स होते होमोलॉगस क्रोमोझोम्स हे एकमेकांकडे काय झालेले अट्रॅक्ट झाल्यानंतर हे जे काही 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ह्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्सनी काय केलं क्रॉसिंग ओव्हर केलं. क्रॉसिंग ओव्हर करत असताना त्यांच्यामध्ये जे काही जेनेटिक मटेरियल होतं हे एक्सचेंज झालं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन इथं झालं. त्यानंतर जी पुढची आहे डिप्लोटिन, याच्यामध्ये काय झालंय आता जेनेटिक इन्फॉर्मेशन जी काही होती ही तर काय झाली एक्सचेंज झाली. मग आता जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज झाल्यानंतर हे दोन्हीही क्रोमोझोम्स जे आहेत हे एकमेकांना काय करतील रिपेल करतील, एकमेकांना दूर ढकलतील. आणि हे दूर ढकलत असताना हा जो कायझमाटाचा जो पार्ट आहे, आता कायझमाटा म्हणजे काय तर जो काही आता इथं आपण बघूयात हा जो एक्सचेंज झालेला जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झालेला जो पार्ट आहे इथं हा पार्ट जो आहे याला आपण काय म्हणतो कायझमाटा असं म्हणतो. आता रिपेल करत असताना हा कायझमाटा सोडून हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे काय होणार आहेत सेपरेट होणार आहेत. काय झालं बघा डिप्लोटिनमध्ये जे होमोलॉगस क्रोमोझोम्स होते ह्या होमोलॉगस क्रोमोझोम्सनी एकमेकांना काय केलं रिपेल करायला सुरुवात केली एकमेकांपासून. आता रिपेल होत असताना जो कायझमाटा आहे हा कायझमाटा सोडून जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे काय झाले एकमेकांपासून सेपरेट झाले. त्याच्यानंतर जी नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये आता बघूयात आपण डायकायनेसिस जी 5th नंबरचा आहे त्याच्यामध्ये काय होते क्रोमोझोम फर्दर कंडेन्स. आता जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम्स काय झाले पूर्णपणे कंडेन्स झाले, त्यांचं कंडेन्सेशन कंप्लीट झालं. त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस डिसअपियर. हा जो न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे हे न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि जे न्यूक्लियोलस आहे हे काय होतील हळूहळू डिसअपियर होतील. ओके, आता इथं जी प्रोफेज 1 आहे ही प्रोफेज 1 काय होतीये कंप्लीट होतीये. आता प्रोफेज 1 नंतर जी पुढची येणारी आहे ती काय असणार आहे रे मेटाफेज 1. आता मेटाफेज 1 मध्ये जसं आपण मायटोसिसमध्ये शिकलोय तेच होणार आहे. मग काय होईल क्रोमोझोम्स आर अरेंज ऑन इक्वेटोरियल प्लेन. जे क्रोमोझोम्स होते हे क्रोमोझोम्स कुठं अरेंज झाले या इक्वेटोरियल प्लेनवरती. ओके, त्यानंतर
डेव्हलप स्पिंडल फायबर्स. जे स्पिंडल फायबर्स आहेत हे स्पिंडल फायबर्स काय होतील, तयार व्हायला सुरुवात होतील. आता स्पिंडल फायबर्स तयार होताना कसे तयार होतात रे, तर हे जे काही सेंट्रिओल्स आहेत हे सेंट्रिओल आणि हा सेंट्रोमियर यांच्यामधून हे काय होणार आहे, सगळे स्पिंडल फायबर्स तयार होणार आहेत. स्पिंडल फायबर्सचं काम काय ते लक्षात ठेवायचे. हे काय करतात, तर क्रोमोझोम्सला पूल करण्यासाठी मदत करत असतात. काय झालं मेटाफेज 1 मध्ये, तर जे क्रोमोझोम्स होते हे क्रोमोझोम्स इक्वेटोरियल प्लेनला पॅरलल असे काय होणार आहेत, ते क्रोमोझोम्स अरेंज होणार आहेत. त्यानंतर जे स्पिंडल फायबर्स आहेत हे स्पिंडल फायबर्स काय होतील, आता डेव्हलप होतील. त्यानंतर आता इथं काय झालं, मेटाफेज 1 जी फेज होती ही कंप्लीट झाली. त्यानंतर नेक्स्ट बघूयात आता काय होतंय, ॲनाफेज 1 आहे. आता ॲनाफेज 1 मध्ये काय होणार आहे रे, तर क्रोमोझोम्स आर पुल्ड अवे फ्रॉम ईच अदर. जे क्रोमोझोम्स होते इथं जे इक्वेटोरियल प्लेनवरती अरेंज झालेले क्रोमोझोम्स होते हे काय होणार आहेत, आता एक या सेंट्रिओल्सकडे पूल व्हायला सुरुवात होईल. मग हा जो क्रोमोझोम आहे हा कुठं जाईल, या सेंट्रिओलकडे, हा क्रोमोझोम या सेंट्रिओलकडे. सेम तसंच हा क्रोमोझोम या सेंट्रिओलकडे, हा क्रोमोझोम या सेंट्रिओलकडे. आता इकडे बघा हे क्रोमोझोम्स काय झाले, या सेंट्रिओल्सकडे पूल केले गेले. ओके. त्यानंतर क्रोमोझोम्स कॅरी टुवर्ड्स अपोजिट पोल्स बाय स्पिंडल फायबर्स. हे जे स्पिंडल फायबर्स आहे हे स्पिंडल फायबर्स काय करतील, ह्या क्रोमोझोम्सला खेचून घेतील सेंट्रिओलकडे. ओके. हे कुठं झालं, ॲनाफेज 1 मध्ये झालं. त्यानंतर आता नेक्स्ट पार्ट बघूयात आपण काय होतंय, टिलोफेज 1. आता ही कॅरिओकायनेसिस मधली शेवटची फेज आहे. मियोसिस 1 मध्ये जे कॅरिओकायनेसिस 1 आहे त्याच्यामध्ये ही काय शेवटची फेज टिलोफेज 1. त्याच्यामध्ये बघा काय होतंय, न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियोलस रिॲपियर. जे प्रोफेजमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियोलस डिसॅपियर झाले होते, व्हायला सुरुवात झाली होती, ते काय होतील आता पुन्हा रिॲपियर होतील. रिॲपियर होतील म्हणजे काय होतील रे, पुन्हा तयार व्हायला सुरुवात होईल. ओके. आता नेक्स्ट 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म. जे 2 डॉटर न्यूक्लियाय आहेत हे एका सेलमध्ये काय होतील, तयार होतील. आता काय झालं, इथे मागे हे जे क्रोमोझोम्स होते हे क्रोमोझोम्स कुठं पूल केले गेले, या पोलकडं, हे 2 क्रोमोझोम्स या पोलकडे, बरोबर. त्यानंतर हे जे अपोजिट पोल्सकडे गेलेले क्रोमोझोम्स होते त्यांच्याभोवती काय होईल, न्यूक्लियर मेम्ब्रेन पुन्हा तयार व्हायला सुरुवात होईल. ओके. दोन्हीकडे काय होईल, न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होईल आणि न्यूक्लियोलस सुद्धा तयार होईल. आता एकाच सेलमध्ये किती डॉटर न्यूक्लिया झालेत, 2 डॉटर न्यूक्लिया झाले. ओके. त्यानंतर हे दोन्हीही कुठं जातील, तर अपोजिट पोल्सला जातील. त्यानंतर आता इथं काय झालं, टेलोफेज 1 कंप्लीट झालंय म्हणजेच कॅरिओकायनेसिस 1 कंप्लीट. यानंतर आता कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर पुढं काय होणार रे, सायटोकायनेसिस. मग आता सायटोकायनेसिस 1, सायटोप्लाझम डिवाइड्स अँड 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. आता काय होईल, तर जे काही सायटोकायनेसिस आहे हे सायटोकायनेसिस कंप्लीट होऊन 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होतील. काय झालं, सायटोकायनेसिस कंप्लीट झालं आणि जे 2 हॅप्लॉइड सेल्स आहेत ह्या तयार झाल्या. मग इथं बघा जे हे सेल्स आहेत ह्या सेल्स पूर्णपणे सेपरेट झालेल्या आहेत. त्यांच्यामधलं जे सायटोप्लाझम आहे ह्या सायटोप्लाझमचं सुद्धा काय झालं, डिव्हिजन झालं. हे डिव्हिजन कंप्लीट होऊन 2 हॅप्लॉइड सेल्स काय झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. आता यानंतर पुढं बघूयात आपण, इथं जे काही आपलं मियोसिस 1 होतं हे मियोसिस 1 कंप्लीट झालं. यानंतर जे पुढचं असणार आहे ते काय असणार आहे, मियोसिस 2. आता जो मियोसिस 2चा जो पार्ट आहे हा ऑलमोस्ट मायटोसिस सारखा आहे. मग नेमकं काय होतंय, आपल्याकडे काय आहे, आता 2 हॅप्लॉइड सेल्स आहेत. ओके. ही एक सेल आणि ही दुसरी सेल, अशा 2 हॅप्लॉइड सेल्स आहेत. मग याच्यामध्येच प्रोफेज होईल. आता प्रोफेजमध्ये काय होणार, तर जे काही क्रोमोझोमचं कंडेन्सेशन आहे हे क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होईल. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होत असतानाच जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो न्यूक्लियोलस आहे ह्या दोघांचं काय होईल, हे दोघं हळूहळू डिसॅपियर व्हायला लागतील. ओके. आता मेटाफेज 2 मध्ये आल्यानंतर क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कंप्लीट झालंय.
ओके, न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस पूर्णपणे काय झाले आता डिसअपियर झालाय आणि जे काही क्रोमोझोम्स होते हे क्रोमोझोम्स कसे झालेत इक्वेटोरियल प्लेनला सेलची जी इक्वेटोरियल प्लेन आहे त्याच्यामध्ये काय झालेत प्रॉपरली अरेंज झालेले आहेत. त्यानंतर मेटाफेज 2 झालं. आता आहे ॲनाफेज 2. ॲनाफेज 2 मध्ये काय होईल, ह्या ज्या क्रोमोझोम्स आहेत ह्या क्रोमोझोम्सच्या जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतील आता सेपरेट होतील. हे कशामध्ये होणार आहे ॲनाफेज 2 मध्ये. आता सिस्टर क्रोमॅटिड्स वेगळे झाले, स्पिंडल फायबर्सनी त्यांना काय केलं सेंट्रिओलकडे पुल करून घेतलं. त्याच्यानंतर हे दोन्हीही काय केलेत आता दोन वेगवेगळ्या पोलला गेलेत. वेगवेगळ्या पोलला गेल्यानंतर त्यांच्या भोवती आता दोन सेट पुन्हा तयार झाले एका सेलमध्ये. मग ते सेट तयार झाल्यानंतर हळूहळू त्याच्या भोवती त्या सेट भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होईल आणि एकाच सेलमध्ये पुन्हा 2 डॉटर न्यूक्लिया काय होतील तयार होतील. कॅरिओकायनेसिस पूर्ण झालं. त्यानंतर पुन्हा काय होईल आता सायटोकायनेसिस होईल. ओके, आता ह्या सगळ्या पार्टला आपण काय म्हणायचं कॅरिओकायनेसिस 2. त्यानंतर याला काय म्हणायचं सायटोकायनेसिस 2. सायटोकायनेसिसमध्ये काय होईल तर हे जे सायटोप्लाझम आहे हे सायटोप्लाझम हळूहळू नॉच तयार होईल. इथे बघा हा नॉच तयार झालाय. हा नॉच तयार होऊन हळूहळू तो अजून डीप होईल आणि पूर्णपणे जे सायटोप्लाझम आहे हे काय होणार आहे वेगळं होणार आहे आणि 2 डॉटर सेल्स तयार होतील. ओके, ह्या सेलपासून ह्या 2 डॉटर सेल आणि सेम ही जी एक सेल होती त्याच्यापासून सुद्धा ह्या 2 डॉटर सेल अशा आपल्याला किती सेल मिळाल्या 4 हॅप्लॉइड सेल्स मिळाल्या. ओके, जी मियोसिस 1 मध्ये एक सेल होती त्या एका सेलपासून आपल्याला किती सेल्स मिळाल्या आता 4 हॅप्लॉइड सेल्स मिळाल्या. इथं आपलं जे मियोसिस 2 आहे हे सुद्धा काय होतंय कंप्लीट होतंय. एक छोटासा व्हिडिओ आहे ॲनिमेटेड तो बघूयात म्हणजे आपल्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या अजून क्लिअर होतील. इथे बघा आता ही फेज आहे प्रोफेज 1. ओके, प्रोफेज 1 मध्ये काय होतंय कंडेन्सेशन होतंय क्रोमोझोमचं. आता हळूहळू बघा जे इकडे सेंट्रिओल आहे ते सुद्धा डुप्लिकेट होऊन कुठं गेलेत दोन्ही पोलला गेलेत अपोजिट पोल्सला. आता इथे क्रॉस ओव्हर झालं. ज्या 5 फेजेस आहेत मग अगदी सायनेप्सिस पासून पुन्हा ते क्रॉसिंग ओव्हर होईपर्यंत जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे ते होईपर्यंत सगळी प्रोफेज 1 कंप्लीट झाली. याच्यानंतर आहे आता मेटाफेज 1. हळूहळू स्पिंडल फायबर्स तयार होताना दिसतात. त्यानंतर जे काही क्रोमोझोम्स होते हे क्रोमोझोम्स काय झालेत सगळे आता इक्वेटोरियल प्लेनमध्ये अरेंज झाले. त्यानंतर आता हळूहळू बघा हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम्स हळूहळू खेचले जातील. कुठं खेचले जाणार आहेत तर हे जे काही सेंट्रिओल्स आहेत ह्या सेंट्रिओल्सकडे खेचले जातील आणि या फेजला आपण काय म्हणतो ॲनाफेज असं म्हणतो. मग आता इथं काय झाली ॲनाफेज 1 झाली. आता यानंतर हे जे काही स्पिंडल फायबर्स आहेत हे काय होतील हळूहळू निघून जातील आणि जे काही हे क्रोमोझोम्स आहेत हे पुन्हा नवीन 2 अपोजिट पोल्सला जातील आणि 2 नवीन सेट तयार होतील. न्यूक्लियरचं काय झालं डिव्हिजन झालं. याला आपण काय म्हणतो टेलोफेज 1. एकाच सेलमध्ये किती न्यूक्लियस आहेत 2 न्यूक्लियस आहेत बरोबर. त्यानंतर आता पुढचं आहे प्रोफेज 2. ओके, प्रोफेज 2 मध्ये काय होते बघा पुन्हा सेम फेजेस की बाबा जे क्रोमोझोम आहे कंडेन्सेशन होणार पुन्हा ते अरेंज होणार इक्वेटोरियल प्लेनमध्ये. त्यानंतर पुन्हा ते काय होणार सेपरेट होणार. इथं सेपरेट होत असताना जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे काय झाले सेपरेट झाले. वर आणि खाली दोन्हीकडे सेम प्रोसेस चालू आहे. त्याच्यानंतर आता टेलोफेज 2 न्यूक्लियर्स काय होतील तयार होतील. पुन्हा आता काय होईल सायटोकायनेसिस होईल आणि इथं आपलं जे मियोसिस आहे हे मियोसिस काय होईल कंप्लीट होईल. थँक्यू सो मच.